चला मित्रांनो, सर्वांना गुड इव्हनिंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे या क्लासमध्ये. तुमचं सर्वांचं या क्लासमध्ये स्वागत आहे मित्रांनो. चला यस, सर्वजण जॉईन झाले का बघा. चला, सर्वजण जॉईन झालेले आहात का तुम्ही? सर्वांना गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मित्रांनो. यस, या ठिकाणी मी तुमच्यासोबत आहे आज. थोडंसं वेगळं वाटत असेल तुम्हाला आजच्या क्लासमध्ये. ओके, चला सुरुवात करूया मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसतोय 36चे सर्व अवयव किती व कोणते, असं तुम्हाला प्रश्न तुमच्या समोर प्रश्न आहे. या ठिकाणी फाइंड ऑल फॅक्टर ऑफ 36. तुम्हाला म्हणजे 36चे सर्व जे फॅक्टर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचे. ठीक आहे, चला मग या ठिकाणी चार्ट बॉक्स ओपन आहे. चार्ट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्यायचंय. फक्त एक मिनिट, आम्ही सेटिंग या ठिकाणी ऑन करतोय प्रायव्हेट चॅटची. चला मित्रांनो, प्रायव्हेट चॅट ऑन आहे. तुम्ही तुमच्या या ठिकाणी ओके ओके ओके. अपेक्षाने ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे मित्रांनो. चला, यस अपेक्षा, ऑलरेडी तू प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहेस चॅट बॉक्समध्ये. ओके अपेक्षा, आवाज येतोय मला? येस सर. ओके अपेक्षा, 36चे कोणकोणते अवयव आहेत तू सांगायचं आम्हाला. 36चे ओके, कोणकोणते आहेत? 1 2 1 2 3 4 6. ओके, बरोबर आहे. अजून इथे काय करायचं आपल्याला? 36चे तुम्हाला काय विचारले इथे? 36चे तुम्हाला काय विचारले? तुम्हाला अवयव विचारले. तुम्हाला काय विचारले? 36चे इथे अवयव विचारलेले. तुम्हाला 36चे मूळ अवयव विचारलेले नाहीत. बऱ्याच जणांनी चार्ट बॉक्स मध्ये काय केलंय, 36चे मूळ अवयव चार्ट बॉक्स मध्ये सांगितलेले. तर मित्रांनो काय करायचंय, 36चे तुम्हाला मूळ अवयव चार्ट बॉक्स मध्ये सांगायचे नाहीयेत. तुम्हाला काय सांगायचे, 36चे जेवढे अवयव आहेत ते सर्व अवयव तुम्हाला चार्ट बॉक्स मध्ये या ठिकाणी सांगायचे. म्हणजे या ठिकाणी 36चे अवयव कोणते व किती असा प्रश्न. म्हणजे तुम्हाला सर्वच फॅक्टर हे तुम्हाला चार्ट बॉक्स मध्ये सांगायचे. बघूया किती जणांचं उत्तर बरोबर आहे. किती जणांचं उत्तर बरोबर आहे आपण बघूया. संध्या थोडे उत्तर बरोबर आहे. फक्त संध्याने उत्तर दिलंय, बाकीच्यांनी उत्तर द्यायचं मित्रांनो. आणि संध्याने जे फॅक्टर दिलेले आहेत 36चे, ते फॅक्टर या ठिकाणी बरोबर आहेत. अपेक्षा, सर्व फॅक्टर या ठिकाणी चार्ट बॉक्स मध्ये सांगायचे. अपेक्षा येस सर. हा, 36चे तुम्हाला मूळ अवयव नाही सांगायचे. प्रश्न समजून घ्या, प्रश्न व्यवस्थित. प्रश्न काय मित्रांनो, प्रश्न खूप महत्वाचा आहे. प्रश्न काय आहे की तुम्हाला प्रश्न असा दिलाय की 36चे सर्व अवयव अवयव विचारले. तुम्हाला काय विचारले या ठिकाणी? अवयव विचारले. त्यामुळे तुम्हाला अवयव सांगायचे, नाही की तुम्हाला या ठिकाणी मूळ अवयव सांगायचे. मूळ अवयव कोणी सांगायचे नाहीयेत चार्ट बॉक्स मध्ये. ओके, बरेच जण मी पाहतो या ठिकाणी, मला इथं दिसतंय साई शिहरे, साईने या ठिकाणी मूळ अवयव चार्ट बॉक्स मध्ये दिलेले आहेत. यस अपेक्षा, आता उत्तर बरोबर आहे तुझं. अपेक्षा सर्व क्लिअर दिसतंय? येस सर. स्क्रीन आणि माझा व्हिडिओ सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसत आहेत का? माझा व्हिडिओ अडकतोय? नो सर. क्लिअर आहे सर्व. ओके चला, आणि उत्तर बरोबर आहे गणेश साबळे. गणेश, आणखीन काही तुझे अवयव त्या ठिकाणी बाकी आहेत, ते सर्व अवयव तुला सांगायचे गणेश. गौरव काणेरे, करेक्ट आन्सर. गौरवचं उत्तर बरोबर आहे. गौरवचं उत्तर बरोबर आहे गौरव. त्यानंतर चला मित्रांनो, सर्वांनी एक एक करून सर्वांनी चार्ट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. सर्वांनी एक एक करून चार्ट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचे. प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो. प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की 36चे सर्व अवयव विचारले. 36चे सर्व अवयव या ठिकाणी विचारलेत मित्रांनो. 36चे अवयव विचारलेत, त्यामुळे मूळ अवयव नाही. त्यामध्ये मूळ अवयव सुद्धा येऊ शकतात, आणि जे इतर जे अवयव आहेत 36चे सामान्य अवयव ते सुद्धा त्यामध्ये येतील.
ओके, विराज निमरटचं उत्तर या ठिकाणी पाहतोय मी. विराज, विराज सर्वच अवयव तू सांगितलेले नाहीये चॅट बॉक्स मध्ये. सर्व अवयव सांगायचे 36चे. मित्रांनो बघा, प्रश्न कसा आहे की 36चे सर्व अवयव तुम्हाला सांगायचे. 36चे सर्वच अवयव तुम्हाला सांगायचे. त्यामुळे तुम्ही काही अवयव 36चे सांगितलेले आहेत, काही नाही, असं चालणार नाही. तुम्हाला प्रश्न विचारलाय 36चे अवयव किती. मग किती म्हटल्यानंतर 5 आहेत 36चे अवयव, की 10 आहेत का 15 आहेत, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये जर 4-5 अवयव दिले असतील तर असं चालेल का? नाही. चला आपण आता पण बघूया मित्रांनो, 36चे नेमके किती अवयव आहेत. तर 36चे नेमके किती अवयव आहेत बघूया आता. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो, आपण 36चे जेवढे काही अवयव आहेत ते अवयव 36चे आपण या ठिकाणी बघूया आता. बघा आता तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हटलं की आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी काय केलं मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हीच गोष्ट केली. कोणती गोष्ट केली? तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही गोष्ट केलेली आहे. तुम्ही 36चे मूळ अवयव शोधलेले. तुम्ही 36चे काय केले मित्रांनो? 36चे तुम्ही मूळ अवयव शोधलेले. तुम्हाला मूळ अवयव शोधायला सांगितलेले नव्हते मी. तुम्हाला प्रश्न काय विचारला होता की 36चे अवयव किती व कोणते. तुम्हाला मूळ अवयव असा प्रश्न विचारलाय का, किंवा तुम्हाला फॅक्टर असा प्रश्न, प्राइम फॅक्टर असा क्वेश्चन विचारलेला आहे का? तर तसा प्रश्न तुम्हाला विचारलेला नाहीये. तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे? 36चे अवयव कोणते. या ठिकाणी बऱ्याच जणांनी उत्तर दिलंय 36चे मूळ अवयव कोणते आहेत, ते उत्तर दिलेलं. तुम्हाला उत्तर द्यायचंय 36चे अवयव कोणते आहेत. तर बघा आता या ठिकाणी 36चे अवयव कोणकोणते आहेत. या ठिकाणी तुम्हाला 36चे अवयव दिलेले आहेत. इथे 36चे अवयव कोणकोणते आहेत मित्रांनो? इथे 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18 आणि 36 अशा पद्धतीने 36चे अवयव आहेत. किती अवयव आहेत सांगा बरं. चला सांगा मला, 36चे किती अवयव आहेत. इथे तुम्हाला इथे दिसत आहे 36चे किती अवयव आहेत. तर किती अवयव आहेत मित्रांनो 36चे? यस, किती अवयव आहेत अपेक्षा? 9. 9 अवयव आहेत. बरोबर. 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18 आणि 36 अशा पद्धतीने एवढे अवयव या ठिकाणी 36चे आहेत. तर तुम्हाला हे खालचे जे अवयव तुम्हाला दिसतात ना 36चे अवयव, हे तुम्हाला मी विचारले होते मित्रांनो. हे अवयव तुम्हाला या ठिकाणी मी विचारलेले होते. ओके, क्लिअर. 9 अवयव आहेत. प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं 9. 36चे सर्व अवयव किती आहेत? तर 9 अवयव आहेत. आणि कोणते आहेत? तर ते कोणते आहेत मित्रांनो? 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18, 36 अशा पद्धतीने तुम्हाला इथे जे अवयव दिसत आहेत हे सर्व अवयव या ठिकाणी 36चे अवयव आहेत. सर्व अवयव तुम्हाला विचारले. त्यामध्ये एक ही संख्या देखील आलेली, एक हा अवयव देखील आलेला मित्रांनो. एक हा अवयव सुद्धा आहे. त्यानंतर 36 ही जी संख्या आहे, 36 ही संख्या स्वतः ती पण आहे यामध्ये. त्यामुळे सर्वच अवयव या ठिकाणी आपल्याला घ्यावे लागतील. काही जणांनी काय केलं, फक्त 2 आणि 3 हे दोनच अवयव या ठिकाणी घेतलेले आहेत. ते उत्तर चुकीचं आहे. सर्व अवयव या ठिकाणी तुम्हाला विचारले होते. चला पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, आता प्रश्न वेगळा आहे मित्रांनो. आता प्रश्न काय आहे? 27,000 या संख्येचे मूळ अवयव कोणते. चला आता 27,000चे तुम्हाला मूळ अवयव सांगायचे. अपेक्षा काहीतरी प्रश्न विचारते तू. अपेक्षा, यस, काय प्रश्न आहे तुझा अपेक्षा? विचार. सर ते अपेक्षा आवाज येत नाही तुझा व्यवस्थित. सर रेंज नाही. माझा आवाज अडखळत येतोय का? येस सर. ओके, बाकीच्यांनी मला चॅट बॉक्स मध्ये सांगा माझा आवाज क्लिअर आहे का. तर माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय? हा अपेक्षा, स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाहीये. ओके, बाकीच्यांनी सांगा चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला सर्वांना स्क्रीन व्यवस्थित दिसते का सांगा. ओके, करतार शिहिरे म्हणतोय क्लिअर आहे. विराज निमरट सुद्धा म्हणतोय क्लिअर आहे. क्लिअर आहे, सर्वजण क्लिअर आहे असं सांगतायत. अपेक्षा मे बी गावाकडे रेंज नसेल तुझ्याकडे, त्यामुळे तसं होत असेल. ओके चला, ठीक आहे. या ठिकाणी आता पुढे जाऊया. बघा पुढचा प्रश्न असा आहे की 27,000 या संख्येचे तुम्हाला आता मूळ अवयव कोणते आहेत ते सांगायचे. चला सांगा मित्रांनो, मूळ अवयव कोणते आहेत. तर 27,000चे तुम्हाला वहीवरती 27,000 ही संख्या लिहायची. वहीवरती काय कर, तुम्हाला 27,000 ही संख्या लिहायची आणि तुम्हाला 27,000चे मूळ अवयव आपण जसं की 600 या संख्येचे मूळ अवयव मागच्या याच्यामध्ये पाहिले होते. म्हणजे 27,000 या संख्येचा गुणाकारचा डोंगर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. चला लिहा बरं सर्वांनी.
तुम्हाला आता 27,000 या संख्येचा गुणाकाराचा डोंगर लिहायचा मित्रांनो. चला लिहा बरं. चला सर्वांनी लिहा, गुणाकाराचा डोंगर लिहायचा आहे तुम्हाला. ओके, काही अडचण आहे का? काही अडचण असेल तर सांगा मित्रांनो. काही तुम्हाला अडचण जाणवत असेल तर मला अडचण सांगायची तुम्ही. ओके बघा, 27,000 तुम्हाला लिहायचे. 27,000 लिहिल्यानंतर 27,000 ही संख्या, या संख्येचा गुणाकाराचा डोंगर तुम्हाला लिहायचा मित्रांनो. कसं लिहिणार तुम्ही गुणाकाराचा डोंगर? तर तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी 27,000 ही संख्या लिहायची आणि पाहायचं की 27,000 या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाऊ शकतो. ओके, इथे 27,000 तुम्ही लिहिणार बरोबर, आणि इथे 27,000ला कोणत्या संख्येने भाग जातो, तर मित्रांनो माझ्या लक्षात येत आहे की 27,000ला हजारने भाग जातो. 1000 या संख्येने भाग जातो, म्हणून मी 1000 गुणिले 27 असं या ठिकाणी 27,000 या संख्येला गुणाकाराच्या रूपात लिहिणार मी. बरोबर, ठीक आहे. तुम्हाला जसं तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला जसं सुचेल तसं तुम्ही मित्रांनो लिहू शकता. अशा पद्धतीने लिहायचंय. ठीक आहे, पुढे काय करायचंय, परत आता ही दोन्ही संख्या या ठिकाणी संयुक्त संख्या आहेत. 1000 आणि 27 या दोन्ही काय आहेत मित्रांनो? दोन्हीही आहेत संयुक्त संख्या. दोन्ही कशा आहेत मित्रांनो? संयुक्त संख्या आहेत. आता काय करायचंय मग, 1000 ही जी संख्या आहे ही पण गुणाकाराच्या रूपात लिहायची अजून खाली, आणि 27 ही संख्या सुद्धा गुणाकाराच्या रूपामध्ये तुम्हाला खाली लिहायची आहे. ओके, लिहा बरं. तुम्हाला मी थोडीशी हिंट दिलेली आहे. पहिली स्टेप तुमची बऱ्याच जणांची याच्यापेक्षा थोडी वेगळी आलेली असू शकते. मी इथं काय लिहिलंय, मी लिहिलंय 1000 गुणिले 27, 1000 मल्टिप्लाइड बाय 27 मी असं लिहिलंय. परंतु तुम्ही वेगळं सुद्धा लिहू शकता यामध्ये, यासाठी या ठिकाणी तुमचं उत्तर यापेक्षा वेगळं सुद्धा असू शकतं पहिल्या स्टेपचं. जर ओके, करतार म्हणतोय सर समजलं नाही. ओके, तेच म्हणतोय मी, काय करायचं तुम्हाला, 27,000 ही जी संख्या आहे का नाही, 27,000 ही जी संख्या आहे, तर 27,000 या संख्येला तुम्हाला गुणाकाराच्या रूपात लिहायचे, म्हणजे उत्तर 27,000 आलं पाहिजे. थोडं तुम्हाला विचार करावा लागेल. बघा, 27,000 ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येते सांगा बरं, कोणाला सांगता येईल का? 27,000 ही संख्या, थोडं डोकं लावायचं. ठीक आहे, 27,000 जाऊ द्या. या संख्येमध्ये हे जे 27 आहेत, हे जे 27 आहेत ना मित्रांनो, हे जे 27 आहेत, हे 27 9च्या पाड्यामध्ये येतात बरोबर. म्हणून तुम्ही 9,000चा पाडा देखील म्हणू शकता. 9,000 एक 9,000, 9,000 दोन्ही 18,000, 9,000 त्रिक किती मित्रांनो, 9,000 त्रिक 27,000. अशा पद्धतीने तुम्ही 9,000 गुणिले 3 असं सुद्धा लिहू शकता. लक्षात आलं तुमच्या मी काय म्हणतोय? तर या ठिकाणी 27,000 ही संख्या मी 1,000 गुणिले 27 अशी लिहिलेली, तुम्ही आणखी वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकता. ओके, चला सर्वांनी लिहा. आणि मला तुम्ही काय करायचंय, 27,000 ही जी संख्या आहे, ही संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये, गुणाकाराचा तिचा डोंगर तयार करायचा 27,000चा, आणि त्याची शेवटची जी स्टेप असेल ती स्टेप मला सांगायची. आणि त्या शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला सर्व मूळ संख्या मिळालेल्या असतील, सर्व या ठिकाणी मूळ संख्या मिळालेल्या असतील. प्रश्न थोडा अवघड आहे, अवघड असं म्हणणार नाही मी. या प्रश्नाला, हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागणार आहे, त्यामुळे थोडासा वेळ घ्या नक्कीच. परंतु त्याची जी फायनल स्टेप आहे, गुणाकाराचा जो डोंगर आहे, डोंगराचा जो शेवट आहे तो महत्वाचा आहे. भक्ती म्हणते 3. ओके, भक्ती म्हणते मित्रांनो 3. भक्तीचं उत्तर आलेलं 3. बाकीच्यांचं उत्तर किती येते बघूया आता. ओके, बऱ्याच जणांचं उत्तर येते चॅट बॉक्समध्ये. ओके, किमान तुम्ही मला काय सांगायचंय, मला सांगा तुम्ही चॅट बॉक्समध्ये. ओके, आर्यन वरपेचं उत्तर आलेलं आहे, आणि आर्यनचं उत्तर बरोबर आहे की नाही बघूया आपण. आर्यनचं जे उत्तर आलेलं आहे मी या ठिकाणी चेक करतोय. उत्तर चेक करूया आर्यनचं करेक्ट आहे की नाही. तर
येस बघा मित्रांनो, आर्यनचं उत्तर करेक्ट आलेले. आर्यन, मला शेवटची स्टेप सांगायची आहे. शेवटची स्टेप सांगायची आहे. आणि आणखीन उत्तर बरोबर आलेलं आहे अपेक्षाचं. दोघांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. आर्यन वरपे आणि त्यानंतर अपेक्षा गायकवाड, दोघांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. दोघांचे अभिनंदन. चला बाकीच्यांनी ट्राय करा मित्रांनो, बाकीच्यांनी ट्राय करा. खूप सोपं आहे, फक्त थोडासा वेळ लागेल. मी तुम्हाला म्हटलंय प्रश्न अवघड नाहीये. प्रश्न अवघड आहे का? तर प्रश्न बिलकुल अवघड नाहीये. थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी वेळ घ्यावा लागेल तुम्हाला. ती 27,000 ही संख्या आहे, तिचा तुम्हाला डोंगर, गुणाकाराचा डोंगर या ठिकाणी तयार करावा लागेल. चला करायचंय मग गुणाकाराचा डोंगर तयार करायचा तुम्हाला. अजून करेक्ट आन्सर आलेला आहे मित्रांनो, पार्थ चाटे. वेल डन पार्थ, करेक्ट आन्सर पार्थ चाटे. ओके बघा आता मित्रांनो, चला आपल्याला आणखी काय प्रश्न घ्यायचे आहेत. याचं उत्तर काय आहे बघूया आपण. तिघा जणांचं उत्तर तर ऑलरेडी बरोबर आलेलं आहे, अपेक्षा, आर्यन आणि पार्थ. बघा आता काय करायचं तुम्हाला, 27,000 ही संख्या गुणाकाराच्या रूपात लिहायची. तर पहिली स्टेप काय आहे गुणाकाराच्या रूपात लिहिण्यासाठी? तुम्हाला म्हटलंय मी, तुमची पहिली स्टेप वेगळी आली असेल, काही जणांची पहिली स्टेप या ठिकाणी वेगळी आली असेल. माझी पहिली स्टेप कशी आलेली आहे? माझी पहिली स्टेप आहे 27 गुणिले 1,000. माझी पहिली स्टेप कोणती आलेली आहे? 27 गुणिले 1,000 अशी माझी पहिली स्टेप आलेली. तुमची पहिली स्टेप वेगळी येऊ शकते, तुमची पहिली स्टेप या ठिकाणी वेगळी येऊ शकते. आता बघा पुढची स्टेप काय आहे, तर पुढची स्टेप आहे या ठिकाणी, आता तुम्हाला काय करायचंय, हे जे 27 आहेत की नाही, 27 तुम्हाला गुणाकाराच्या रूपात लिहायचंय. या ठिकाणी 9 गुणिले 7 असं गुणाकार, 9 गुणिले 3 असं लिहिलंय गुणाकाराच्या रूपामध्ये. 1,000 ला मी गुणाकाराच्या रूपात लिहिलंय 100 गुणिले 10, 100 10 1,000, 100 10 1,000 असं लिहिलंय मित्रांनो मी. आता बघा अजून पुढे कोणत्या संख्या आहेत, अजून कोणत्या संख्यांना तुम्हाला लिहायचंय असं गुणाकाराच्या रूपामध्ये? बघा अजून कोणत्या संख्या आहेत त्या, तर बघा इथे आता तुम्ही 100 ला सुद्धा लिहू शकता. हे जे 100 आहेत ना, 100 ला सुद्धा तुम्ही काय करू शकता, गुणाकाराच्या रूपात लिहू शकता. 10 ला सुद्धा लिहू शकता. आणि हे जे 9 आहेत, ह्या 9 ला सुद्धा तुम्ही गुणाकाराच्या रूपामध्ये मित्रांनो लिहू शकता. चला लिहा बरं. पुढची स्टेप आता सॉल्व्ह करा तुम्ही. चला इथपर्यंत मी तुम्हाला सोडून दिलंय, पुढचं तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आता करा सॉल्व्ह सर्वांनी. तुम्हाला मी 2 स्टेप कंप्लीट करून दिल्या आहेत मित्रांनो. तुम्हाला मी किती स्टेप कंप्लीट करून दिल्यात? 2. पहिली स्टेप कोणती आहे? 27 गुणिले 1,000 ही आहे पहिली स्टेप. ही स्टेप तुम्हाला मी कंप्लीट करून दिलेली आहे. आणि दुसरी स्टेप आहे त्याच्यानंतरची, हे जे 27 आहेत ना, 27 ला गुणाकाराच्या रूपात लिहिले. आपण कसं लिहिले 27 ला गुणाकाराच्या रूपामध्ये? तुम्हाला इथे दिसते बघा, त्या ठिकाणी आहे. कसं लिहिले मी? 9 गुणिले 3, 9 गुणिले 3 असं गुणाकाराच्या रूपात लिहिले. तसंच पुढच्या ह्याच्यामध्ये मी हे जे 1,000 आहेत, 1,000 ला मी गुणाकाराच्या रूपात लिहिलेलं आहे. कसं लिहिले 1,000 ला? 100 गुणिले 10 अशा पद्धतीने गुणाकाराच्या रूपात लिहिले. चला तुम्ही आता पुढची स्टेप या ठिकाणी हे करायची. आता हे जे 9 आहेत, 9 ला तुम्ही काय करणार आहात मित्रांनो? गुणाकाराच्या रूपात लिहायचं तुम्हाला 9. आणि 3 ला लिहिता येणार नाही, कारण 3 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 3 ला लिहिता येणार नाही. तुम्हाला लिहायचं 9, 100 आणि 10 यांना पुढे गुणाकाराच्या रूपात तुम्हाला लिहायचंय. चला लिहा. आणि लिहून झाल्यानंतर पुढची स्टेप तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये सांगायची आहे. ओके, आता आपण प्रश्न विचारूया. माझ्यासोबत आहे श्रद्धा. श्रद्धाला प्रश्न विचारू आपण. श्रद्धा, मला सांगायचं तू आता इथे जे हे 9 आहेत ना, 9 ला तू गुणाकाराच्या रूपात कसं लिहिणार? श्रद्धा, श्रद्धा उत्तर सांगायचं मला. श्रद्धा आवाज येतोय? श्रद्धा भाबट आवाज येतोय? श्रद्धा, ओके. श्रद्धाचा आवाज येत नाहीये. आपण हा प्रश्न अजून दुसऱ्या विद्यार्थ्यांना विचारूया. माझ्यासोबत आहे इथे समर्थ दुगाणे आहे. समर्थ आवाज येतोय? ओके, प्रणवला विचारूया प्रश्न आपण. प्रणव, मला सांगायचं. हा प्रणव, इथे जे 9 आहेत ना, 9 ला गुणाकाराच्या रूपात लिहायचं आपल्याला. कसं लिहिणार प्रणव? 9 ला का?
म्हणजे गुणाकार 9 आला पाहिजे, गुणाकार 9 आला पाहिजे. असं गुणाकाराच्या रूपात या 9ला लिहायचंय. कसं लिहिणार? 3 गुणिले बरोबर उत्तर आहे 3 गुणिले 3 असं उत्तर. हे जे 9 आहेत याला पण गुणाकाराच्या रूपात लिहिल्यानंतर उत्तर येईल. पुढे जे आहेत 100 आहेत, पुढे 100. 100ला कसं लिहिणार गुणाकाराच्या रूपामध्ये? 100ला 50 100 किती? 50 2 100. येस बरोबर आहे. अजून वेगळ्या प्रकारे लिहिता येईल का? हो सर. अजून कसं लिहिता येईल? 10 गुणिले 10 गुणिले 10. 10 गुणिले 10 उत्तर बरोबर आहे. आणि पुढचे अजून एक 10 आहेत, त्याला पण आपल्या गुणाकाराच्या रूपात लिहायचं. कसं लिहिणार प्रणव? 5 गुणिले 2. येस करेक्ट आन्सर प्रणव. आता बघा जी 3 नंबरची स्टेप आहे ती प्रणवने सोडवलेली आहे. बघा इथे तुम्हाला इथे दिसतंय मित्रांनो, 9ला आपण गुणाकाराच्या रूपात लिहिले 3 गुणिले 3. पुढचे 3 जशाच तसे. आणि 100ला गुणाकाराच्या रूपात कसं लिहिलंय तर 10 गुणिले 10. आणि पुढचे जे 10 आहेत त्या 10ला गुणाकाराच्या रूपात कसं लिहिलंय मित्रांनो तर 5 गुणिले 2. बघा 3 गुणिले 3 9, 9ला गुणाकाराच्या रूपात असं लिहिलंय. 10 गुणिले 10 100ला आपण गुणाकाराच्या रूपात लिहिलंय. आणि 10 पुढचे जे 10 आहेत त्या 10ला गुणाकाराच्या रूपात कसं लिहिलंय तर त्या ठिकाणी 5 गुणिले 2. कसं लिहिलंय? 5 गुणिले 2 असं लिहिलंय मित्रांनो. आता प्रणव मला सांगायचंय, अजून यामध्ये अशी कोणती संख्या आहे की तिला अजून गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिता येईल? अशी कोणती संख्या आहे यामध्ये? या सर्व संख्यांमध्ये कोणती संख्या आहे प्रणव? 2. नाही, आता जसं आपण 9ला गुणाकाराच्या रूपात लिहिलं, आता तिसऱ्या स्टेप मध्ये जेवढ्या संख्या आलेल्या आहेत त्या संख्यांपैकी कोणत्या संख्येला गुणाकाराच्या रूपात लिहिता येईल? 3 ला 3ला कसं लिहिणार प्रणव? 3 गुणिले 3. म्हणजे परत प्रणव प्रणव ती तीच संख्या परत परत घ्यायची नाहीये. मग मी येणार सर. प्रणव कोणकोणत्या संख्या तिसऱ्या स्टेप मध्ये कोणकोणत्या संख्या आहेत? 3 आहे, 10 आहे, 5 आहे आणि 2 आहे. बरोबर. यापैकी आता आणखी अशी कोणती संख्या आहे की त्या संख्येला आपल्याला गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिता येईल? 10. येस व्हेरी गुड प्रणव. 10ला कसं लिहिता येईल मग? 5 गुणिले 2. येस बरोबर आहे 5 गुणिले 2. प्रणव आपल्याकडे 2 वेळेस 10 आलेले आहेत, मग त्या दोन्ही 10ला आपल्याला 5 गुणिले 2 5 गुणिले 2 असं दोनदा गुणाकाराच्या रूपामध्ये लिहावं लागेल. आणि बाकी इतर जे आहे या ठिकाणी 3 गुणिले 3, त्यानंतर 3 गुणिले 3 गुणिले 3 आणि शेवटचं जे आहे 5 गुणिले 2 हे सुद्धा जशाच तसं आपल्याला लिहावं लागेल. ओके चला मग पुढची स्टेप आपण या ठिकाणी लिहूया. आता पुढची स्टेप आपण लिहूया. बघा पुढची स्टेप या ठिकाणी कंप्लीट होणार आहे आणि शेवटची स्टेप असेल आता ही. ओके प्रणव या ठिकाणी आता तू सांगितल्याप्रमाणे शेवटची स्टेप जी आहे ती आपण कंप्लीट केलेली आहे. आता प्रणव मला सांगायचं तू यामध्ये शेवटच्या स्टेपमध्ये सर्वच मूळ संख्या आहेत का यामध्ये काही संयुक्त संख्या सुद्धा आहेत? सगळे मुळच सर. सर्व या ठिकाणी मूळ संख्याच आहेत. सर्व काय आहेत? मूळ संख्या आहेत. सर्वच्या ठिकाणी प्राईम नंबर आहेत. म्हणून या ठिकाणी प्रणव शेवटच्या स्टेप मध्ये जेवढे काही या ठिकाणी आपल्याला संख्या दिसत आहेत या सर्व संख्या म्हणजे काय प्रणव? सर्व या ठिकाणी मूळ संख्या आहेत. म्हणूनच त्यांना काय म्हणायचंय? त्यांना म्हणायचंय मूळ अवयव. हे कोणत्या संख्येचे मूळ अवयव आहेत प्रणव? कोणत्या संख्येचे मूळ अवयव आहेत? 27,000. ओके बरोबर. मग 27,000 चे कोणकोणते मूळ अवयव आहेत? 3 5 2. बरोबर 3 5 आणि 2. इथे 3 बऱ्याच वेळेस आलेला आहे. 3 किती वेळेस आलेला प्रणव? 3 या ठिकाणी 3 वेळेस आलेला आहे. म्हणून तो 3 वेळेस सांगायचा का आपल्याला? नाही सर. नाही 3 फक्त एकदाच घ्यायचा आहे. 5 या ठिकाणी 3 वेळेस आलेला आहे, तो देखील आपल्याला एकदाच सांगायचा आहे. त्यानंतर 2 3 वेळेस आलेला आहे, तो देखील आपल्याला काय करायचंय? एकदाच सांगायचंय. म्हणजे म्हणजे 27,000 चे मूळ अवयव किती आहेत? तर 27,000 चे मूळ अवयव किती प्रणव? 3 3. कोणकोणते आहेत ते? 2 3 2. आणि 5. ओके बरोबर करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न घेऊया आता. थँक्यू सर. वेलकम वेलकम प्रणव. बघा 27,000 चे जे मूळ अवयव आहेत ना मित्रांनो त्यामध्ये
2, 3 आणि 5 हे 27,000चे मूळ अवयव आहेत. चला पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न स्क्रीनवरती. ओके, चला आता या ठिकाणी प्रश्न संपलेले आहेत मित्रांनो. आता ओके, आता आपल्याला शिकायचं आहे संख्येचे सामायिक अवयव, कॉमन फॅक्टर्स. कॉमन फॅक्टर आपल्याला शिकायचं. आता कॉमन फॅक्टर शिकूया. चला सर्वांनी हा जो टॉपिक आहे तो टॉपिक नोट डाऊन करायचा आहे. सर्वांनी नोट डाऊन करा मित्रांनो. चला नोट डाऊन करा, लिहून घ्या. या ठिकाणी तुम्हाला जे काही दिसतंय इथे ते सर्व तुम्हाला नोट डाऊन करा. चला नोट डाऊन करा मित्रांनो. चला नोट डाऊन करा. काय टॉपिक आहे आपला? आपला टॉपिक आहे मित्रांनो संख्येचे सामायिक अवयव. काय प्रश्न आहे आपला? संख्येचे सामायिक अवयव असा प्रश्न आहे आपला. टॉपिक आहे तो टॉपिक सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. या ठिकाणी इंग्रजीमध्ये देखील या टॉपिकचं नाव आपण दिलेलं लिहून दिलेलं इथं कॉमन फॅक्टर. काय म्हणायचं याला? कॉमन फॅक्टर असं म्हणायचं इंग्लिशमध्ये. संख्येचे सामायिक अवयव. संख्येचे सामायिक अवयव हा नवीन टॉपिक आज आपण शिकणार आहोत. तर सर्वांना यामध्ये अवयव माहिती आहे. संख्येचे जे अवयव असतात ते अवयव सर्वांना माहिती आहेत. फक्त तुम्हाला माहित काय नाहीये? सामायिक अवयव म्हणजे काय हे माहित नाहीये. प्रणव सांगता येईल का सर सामायिक अवयव म्हणजे काय? हा प्रणव तुला माहिती आहे का सामायिक अवयव? नाही सर. ओके, सामायिक अवयव म्हणजे काय माहित नाही, काय हरकत नाही. सामायिक अवयव एकदम सोपा आहे. बघूया आपण कसं आहे. तर या ठिकाणी काय आहेत सामायिक अवयव किंवा कॉमन फॅक्टर काय असतात ते आपण बघूया आता. सर हा प्रणव. हे आपण जे लाईव्ह क्लासेस सगळ्यात पहिले आपण जे क्लास घेतले ते पहिले येतं की शॉर्टला येतं सर ते? नाही तर प्रणव काय करायचं माहितीये का? तुझे म्हणजे तुला म्हणजे कोणकोणत्या घटक येत नाहीत किंवा ज्या धड्यामधले एखादा प्रश्न येत नाही ते मागचे व्हिडिओ बघायचे. मागच्या व्हिडिओला पण नाव दिलेलं आहे. तुम्ही जर समजा ऍप ओपन केलं तर ऍपमध्ये लाईव्ह क्लास आहेत. लाईव्ह क्लासचा ऑप्शन आहे वरती 2 नंबरला, 3 नंबरला सॉरी. कंटेंटमध्ये वरती ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्ही जसं खाली खाली आले तसं तसं मागचे जेवढे क्लास आहेत तेवढे क्लास तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तर सर्वात अगोदर संख्याज्ञानचा धडा आहे. त्यानंतर पुढचा जो धडा आहे तो आहे याचा आपला संख्यावरील क्रियेचा, नंतर अपूर्णांकाचा आणि सध्या हा मूळ अवयव जे आहेत किंवा अवयव आहेत विभाजक, भाज्यक, या ठिकाणी हा धडा पुढचा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता शेवटी शेवटी आपण जे धडे शिकतोय ते सुरुवातीला असतात आणि एकदम सुरुवातीला जे धडे शिकलेलो आपण, जे आपण व्हिडिओ हे लेक्चर झालेत आपले, क्लास झालेले ते सगळ्यात शेवटी आहेत खाली. तुम्हाला जो पाहण्याची आवश्यकता आहे तो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके प्रणव? हो सर. सर आपण कंटेंट मध्ये जातो तेव्हा लाईव्ह असं ऑप्शन असते सर. नोट सगळ्यात पहिले त्याच्यात गेलो तर 2-3 असते, त्याच्या खाली गेलो तर नाही प्रणव त्याच्यामध्ये प्रणव त्याच्यामध्ये नाही जायचं. ज्यावेळेस तू ऍप ओपन करणार ना तर ऍप ओपन केल्यानंतर वरती ऑप्शन आहे तुला कंटेंटचं. कंटेंट वरती क्लिक केलं का मग नंतर तुला वरच्या लाईन मध्ये हे दिसेल लाईव्ह क्लासचं ऑप्शन दिसेल. त्या लाईव्ह क्लास मध्ये खाली जे लाईव्ह क्लासचं फोल्डर आहे त्या फोल्डर मध्ये जायचं नाही. ओके, क्लिअर प्रणव? हो सर. ओके, तुला मी त्याचा स्क्रीनशॉट पाठवतो कुठला ऑप्शन आहे तर. हो सर. ओके, चला मित्रांनो आता संख्येचे सामायिक अवयव म्हणजे काय आपण बघूया. आता संख्येचे सामायिक अवयव म्हणजे काय बघूया आपण. चला आता आपल्याला काय करायचंय 15 आणि 12 यांचे सामायिक अवयव कोणकोणते आहेत हे शोधायचंय. व्हॉट आर द कॉमन फॅक्टर ऑफ 15 अँड 12? चला आता तुम्ही काय करायचं, मला तुमच्या वहीवरती सगळ्यात अगोदर 15चे जे अवयव आहेत मित्रांनो, 15चे जे काही अवयव आहेत 15चे अवयव तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. 15चे सर्वच अवयव. प्रश्न कसा आहे 15चे मूळ अवयव असा प्रश्न आहे का तुम्हाला? नाही. तुम्हाला प्रश्न काय विचारलेला? 15चे अवयव, 15चे अवयव आणि 12चे अवयव, दोघांचे अवयव तुम्हाला अगोदर वहीवरती लिहायचे. चला लिहा सर्वांनी. 15चे जेवढे काही अवयव आहेत ते सर्व अवयव तुम्हाला लिहायचे. चला लिहा सर्वांनी, लिहा. सामायिक अवयव सामायिक 15चे जेवढे जेवढे अवयव आहेत
चॅट बॉक्समध्ये सांगायचे मला, सांगा. चला सर्वांनी सांगा, मी चेक करतोय किती जण या ठिकाणी उत्तर देतात चॅट बॉक्समध्ये. 15चे अवयव सांगा अगोदर. 15चे अवयव सांगायचे. चला 15चे जेवढे अवयव आहेत ते मला चॅट बॉक्समध्ये सांगायचे. बघूया किती जणांचं उत्तर बरोबर येतंय. तर मित्रांनो, तुम्ही सामायिक अवयव नका सांगू मला. सामायिक अवयव सांगू नका. कॉमन फॅक्टर तुम्ही सांगायचे नाहीयेत. तुम्ही मला सांगायचंय की 15चे जेवढे काही अवयव आहेत, अगोदर 15चे अवयव आपण घेऊया चॅट बॉक्समध्ये. 15चे अवयव कोणकोणते आहेत? करेक्ट आन्सर आहे अपेक्षा गायकवाड, भक्ती ठोंबरे. करेक्ट आन्सर भक्ती. त्यानंतर गौरवचं उत्तर बरोबर आहे. वरदने फक्त एकच अवयव सांगितलेला, एक अवयव नाही सांगायचा 15चा. 15चे जेवढे अवयव असतील तेवढे अवयव सांगायचे. वरद. पार्थ चाटे. करेक्ट आन्सर. पार्थ तिथं फायनल आन्सर दिलेलं आहे. फायनल आन्सर आताच देऊ नका मित्रांनो, फायनल आन्सर आताच देऊ नका. अपेक्षाचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर अनुश्री. अनुश्री, आपल्याला काय करायचं? फक्त 15चे जे फॅक्टर आहेत, 15चे काय करायचे आपल्याला? फॅक्टर. आपण कॉमन फॅक्टर नंतर घेऊया. कॉमन फॅक्टर आपण नंतर घेऊया. आपण अगोदर घेऊया 15चे फॅक्टर. 15 ही जी नंबर आहे की नाही, 15चे तुम्हाला फॅक्टर सांगायचे अगोदर. कॉमन फॅक्टर आपण नंतर घेऊ. दोघांमध्ये जे कॉमन फॅक्टर असतील ते आपण नंतर घेऊया. चला, सर्वात अगोदर तुम्ही मला सांगायचंय 15चे फॅक्टर. 15चे अवयव सांगा. कर्तार उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. पण कर्तार तू काय केलेले? 15 आणि 12 या दोघांचे एकत्रित अवयव सांगितलेले आहेत, दोघांचे पण एकत्र. फक्त आपल्याला अगोदर 15चे सांगायचे. चला, तुमच्या वहीवरती पण लिहा. तुम्हाला वहीवरती पण लिहायचे. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला हे जे 15चे अवयव आहेत मित्रांनो, 15चे अवयव तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगितलेले आहेतच. परंतु 15चे अवयव तुम्हाला काय करायचे? तुम्हाला 15चे अवयव तुमच्या वहीवरती पण लिहायचे. वहीवरती लिहून घ्या. चला, आता 15चे अवयव लिहून घेतल्यानंतर 12चे अवयव लिहून घ्यायचे. 12 ही जी संख्या आहे ना, तर 12 या संख्येचे तुम्हाला अवयव लिहायचे. चला, 12 या संख्येचे अवयव सुद्धा लिहा. चला, लिहा सर्वांनी. वहीवरती लिहिले का तुमच्या आता? ओके. चला, आता आपण स्क्रीनवरती पण घेऊया. स्क्रीनवरती पण या ठिकाणी 15 आणि 12 या दोघांचे अवयव घेऊया आता. चला, 15चे कोणकोणते अवयव आहेत बघा मित्रांनो. तर 15चे अवयव आहेत 1, 3, 5 आणि 15. ओके, एवढे आहेत मित्रांनो 15चे अवयव. 15चे अवयव तुम्हाला माहित झाले. काही जणांनी या ठिकाणी 15चे कमी अवयव सांगितलेले आहेत. काही जणांनी 15च्या व्यतिरिक्त अवयव सांगितले की जे 15चे अवयव नाहीत ते पण या ठिकाणी 15च्या अवयवामध्ये सांगितले. तुम्हाला असं करायचं नाहीये. आता बघूया मित्रांनो, आपण 12 या संख्येचे अवयव बघूया आता. 12 या संख्येचे अवयव बघूया आता. बघा, 12 या संख्येचे अवयव कोणकोणते आहेत? 1, 2, 3, 4, 6 आणि 12. ठीक आहे. आता आता हे आहेत मित्रांनो 15चे अवयव. हे सर्व काय आहेत? हे आहेत 15चे अवयव आणि हे आहेत 12चे अवयव. आता तुम्हाला या दोघांमध्ये सारखे सारखे दिसणारे अवयव खाली लिहायचे. आता चला, अशा अवयव सांगायचे तुम्हाला चॅट बॉक्समध्ये की जे 15 मध्ये पण आहेत आणि 12 मध्ये पण आहेत. चला, मला चॅट बॉक्समध्ये सांगा तुम्ही आता 15चे जेवढे अवयव इथे आपण लिहिलेत ना, ते अवयव तुम्हाला दिसत आहेत. 12चे अवयव पण तुम्हाला दिसत आहेत इथे. आता यामध्ये दोघांमध्ये सारखे सारखे असणारे कोणते आहेत ते आपण लिहूया. चॅट बॉक्समध्ये बरोबर आहे उत्तर या ठिकाणी गणेश साबळे, करतार, गौरव, दुर्वांग, पारचाटे, अपेक्षा. सर्वांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो.
एक मिनिट सुरू करतो मी. हा ओके, चला मित्रांनो, लाईव्ह आहोत आपण आता, काही हरकत नाही. मध्यंतरी थोडासा प्रॉब्लेम आला होता. ठीक आहे, चला तुम्हाला सांगायचं आता, काही डाऊट असेल तर सांगा. सामायिक अवयव म्हणजे काय, याबद्दल तुमचा काही डाऊट असेल तर मला तुम्ही आता विचारू शकता प्रश्न त्याबद्दल. सामायिक अवयव, चला चॅट बॉक्स मध्ये सांगा. काही डाऊट आहे का कोणाला? तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट आपण क्लिअर करून घेऊया आता. ओके, डाऊट असतील तर विचारा मित्रांनो, डाऊट असेल तर विचारा. अपेक्षा, आता क्लिअर आहे का? सर्व गोष्टी क्लिअर आहेत का? नो सर. अपेक्षा, सर्व क्लिअर आहे का? येस सर. ओके, आवाज आणि स्क्रीन दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत? येस सर. ओके, काही डाऊट आहे का तुझा? 15 आणि 12 यांचे आपण सामायिक अवयव आता पाहिले, तसंच इतर संख्यांचे सामायिक अवयव या ठिकाणी कसे शोधायचे हे लक्षात आलं तुमच्या? येस सर. ओके, ज्यांना डाऊट असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मला डाऊट असे रिप्लाय देऊ शकता मित्रांनो. सर पुढचा क्लास आहे का? पुढचा क्लास आपण घेणार नाही अपेक्षा. उद्या संध्याकाळी 7 वाजता, उद्या संध्याकाळी 7 वाजता पुढचा सर क्लास होईल. काय म्हणते अपेक्षा? एक प्रश्न घ्या ना. ओके, चालेल, काही हरकत नाही. सामायिक अवयव यावर एक प्रश्न घेऊया आपण. सामायिक अवयव यावर आधारित एक प्रश्न घेऊया. ओके, चला प्रश्न आहे तुमच्या समोर. 16 आणि 48, 16 आणि 48 यांचे सामायिक अवयव कोणते? 16 आणि 48 यांचे सामायिक अवयव कोणते? व्हॉट आर द कॉमन फॅक्टर ऑफ 15 आणि 12 या ठिकाणी असं लिहिलं गेलेलं आहे, हे चुकीचं आहे. या जागेवर तुम्हाला 16 अँड 48 असं या ठिकाणी तुम्हाला हे करायचंय, गृहीत धरायचंय. बघा काय करायचं तुम्हाला, 16चे अवयव लिहायचे अगोदर. 16चे अवयव लिहिल्यानंतर तुम्हाला अवयव लिहायचे मित्रांनो 48चे. ओके, दोघांचे अवयव लिहून झाल्यानंतर 16 आणि 48चे अवयव लिहिल्यानंतर त्यामध्ये जे कॉमन अवयव असतील ते कॉमन अवयव कोणकोणते आहेत ते शोधायचे. आणि तुम्हाला 16 आणि 48 यांचे सामायिक अवयव लिहायचे. दोघांचे सामायिक अवयव तुम्हाला लिहायचे. सामायिक म्हणजे दोघांमध्ये कॉमन, सारखे सारखे असणारे. सामायिक अवयव म्हणजे काय, तर सारखे असणारे अवयव म्हणजे 16 असे अवयव की जे 16चे पण आहेत आणि ते 48चे पण आहेत. असे अवयव कोणकोणते आहेत हे तुम्हाला लिहायचे. चला वहीवरती लिहा बरं तुम्ही सर्वांनी. वहीवरती तुम्हाला काय करायचंय, 16चे अवयव 16च्या पुढे लिहायचे. 16चे अवयव 16च्या पुढे लिहायचे आणि 48चे अवयव 48च्या पुढे लिहायचे. आणि या दोघांमध्ये जे जे कॉमन म्हणजे सामायिक जे असतील, दोघांमध्ये सारखे असणारे जे अवयव असतील ते कोणकोणते आहेत हे तुम्हाला शोधायचे, बघायचे त्यामध्ये. चला चॅट बॉक्समध्ये उत्तर द्यायला सुरुवात करू शकता तुम्ही आता. जर तुम्हाला या ठिकाणी दोघांचे अवयव जर मिळाले असतील, 16चे अवयव पण माहीत झाले तुम्हाला, 48चे पण अवयव जर माहीत झाले, तर दोघांमध्ये जे सारखे सारखे असणारे अवयव आहेत ते तुम्ही अवयव मला सांगू शकता मित्रांनो. चला सांगा. चला 16 आणि 48 दोघांचे अवयव त्यांच्या त्यांच्या समोर लिहायचे. 16चे अवयव 16च्या समोर लिहा इथे, 48चे अवयव 48च्या समोर लिहा. आणि दोघांमध्ये सारखे सारखे जे अवयव असतील ते पुन्हा परत खाली लिहायचे, तुम्हाला अजून खाली लिहायचे. तर दोघांमध्ये जे सारखे असतील त्यांनाच 16 आणि 48 यांचे सामायिक अवयव असं म्हणायचं. चला उत्तर बघूया आपण चॅट बॉक्स मध्ये, उत्तर कोणाचं आलेलं तर. मित्रांनो मूळ अवयव नाही सांगायचे मला, काही जणांनी मूळ अवयव सांगितलेले, मूळ अवयव नाही सांगायचे.
सामायिक अवयव सांगायचे, दोघांमध्ये सारखे असणारे अवयव सांगायचे. उत्तर बरोबर आहे भक्ती ठोंबरे. भक्तीचं उत्तर बरोबर आहे. आर्यन अनुश्री परत एकदा उत्तर हे करायचे, सांगायचे मला. उत्तर तुमचं चुकलेलं आहे. अपेक्षा. अपेक्षा आणखी एक संख्या बाकी आहे तुझी, आणखी एक अवयव बाकी आहे, दोघांचा सामायिक अवयव आणखी एक बाकी आहे. वाघमारे आयुष करेक्ट आन्सर. आर्यन उत्तर चुकलेले. आर्यन ओके. अजून उत्तर कोणाचं बरोबर आले बघूया. अपेक्षा आणखी एक संख्या बाकी आहे, आणखी एक संख्या बाकी आहे. 2 संख्या बाकी होते तुझ्या, आणखी एक संख्या बाकी आहे त्यामध्ये. बघा शोधा, सर्वांनी संख्या शोधा. उत्तर चेक करतोय तुमचे मी या ठिकाणी, बरोबर उत्तर कोणाकोणाचं येते तर. गणेश गणेश उत्तर चुकलेलं बाळा तुझं. गणेश फक्त 48चे अवयव तुम्हाला सांगितलेलेच. मला 16 आणि 48 यांचे अवयव सांगू नका. 16 आणि 48चे अवयव तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे, तुमच्या वहीमध्ये लिहायचे. तुम्हाला तुम्हाला फक्त 16 आणि 48, 16 आणि 48 यांच्यामधले सारखे असणारे अवयव तुम्ही मला सांगायचे. मनीषा आणखी एक संख्या बाकी तुझी, आणखी एक अवयव बाकी आहे मनीषा. चला मित्रांनो, आता काय करूया, इथे आपण लिहून घेऊया. बघा दोघांचे अवयव आपण बघूया कोणकोणते आहेत तर. 16 आणि 48 यांचे अवयव कोणकोणते आहेत बघूया. बघा मित्रांनो, हे आहेत 16चे अवयव, हे आहेत 16चे फॅक्टर, आणि हे आहेत मित्रांनो 48चे अवयव, म्हणजे 48चे फॅक्टर आहेत या ठिकाणी. ओके, तुमच्या लक्षात आले आता. आता यामध्ये जे सारखे असणारे अवयव आहेत ते कोणकोणते आहेत बघा बरं. तुम्ही आता सांगू शकता यामध्ये. चला, आपल्यासोबत आहे शिवांजली. शिवांजली, मला सांगायचंय शिवांजली, इथे 16 या संख्येचे अवयव दिसत आहेत आपल्याला, आणि इथे 48चे अवयव सुद्धा दिसत आहेत. आता दोघांमध्ये सारखे असणारे अवयव कोणते, कॉमन असणारे अवयव कोणते आहेत शिवांजली? 2 बरोबर आहे. 8 ओके, आणि 16. 16 बरोबर. म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणारे अवयव कोणकोणते आहेत तर त्या ठिकाणी एक हा अवयव कॉमन आहे दोघांमध्ये, सामायिक आहे. त्यानंतर 2 आहे, वरती पण 2 आहे बघा, वरती पण 2 दिसतोय तुम्हाला इथे, आणि खाली पण 2 दिसतोय बरोबर. तसंच वरती इथे तुम्हाला 4 दिसतोय, दिसतोय इथे 4. खाली इथं 48च्या अवयवामध्ये देखील तुम्हाला 4 दिसतोय, दिसतोय की नाही. वरती इथे 8 हा अवयव तुम्हाला दिसतोय 16च्या अवयवामध्ये, दिसतोय इथे. तसेच इथे खाली सुद्धा या ठिकाणी 8 हा अवयव 48च्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतोय. तसे या ठिकाणी 16 हा अवयव 16च्या अवयवामध्ये दिसतोय, आणि इथे 48च्या अवयवामध्ये देखील 16 हा अवयव तुम्हाला दिसतोय. म्हणजे या ठिकाणी एवढे जे अवयव आहेत 1 2 4 8 16 हे दोघांमधले सामायिक असणारे अवयव आहेत, दोघांमध्ये सामायिक असणारे हे अवयव आहेत मित्रांनो. बघा किती अवयव आहेत सामायिक, बघा किती आहेत शिवांजली. ओके, दोघांमध्ये सामायिक असणारे अवयव किती आहेत, 5 आहेत. ओके, आणखी एक अवयव बाकी आहे, त्याला आपण राऊंड करूया इथे, त्याला पण राऊंड करूया. बघा 16 आणि 48 या दोघांचे जे सामायिक अवयव आहेत ते आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत 1 2 4 8 आणि 16. अशा पद्धतीने हे आहेत मित्रांनो 16 आणि 48 यांचे सामायिक अवयव. ओके, सर्वांच्या लक्षात आले. कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. 16 आणि 48 यांचे जे सामायिक अवयव आहेत, म्हणजे जे कॉमन फॅक्टर आहेत दोघांचे, ते आहेत मित्रांनो 1 2 4 8 आणि 16. ओके, चला आता आपण चॅट बॉक्स मध्ये बघूया. कोणाला डाऊट असेल तर डाऊट तुमचा विचारू शकता. ज्यांना काही डाऊट असेल, विचारायचं असेल त्यांनी विचारू शकता.
ओके, चला मित्रांनो थांबूया आपण इथे, मग थांबूया आता. चला या ठिकाणी 7 वाजून या ठिकाणी 58 मिनिट झालेले आहेत. पुढचा क्लास होणार नाही आज. उद्या 7 वाजता क्लास सुरू होईल, पहिला क्लास, आणि त्यानंतर पुढचा क्लास 8 वाजता किंवा 8:15 वाजेपर्यंत सुरू होईल. चला थांबतोय आपण इथे. सर्वांना गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, हॅपी लर्निंग.